नेमकं तिथे हिंदू समाजाचे मध्य विक्रेत्यांना किती बसायला जाते त्याला माहिती घ्या आणि मग पुढची जरा कारवाई करा. शिंदे साहेबांना सांगेन याच्यावर लक्ष ठेवा. तुम्ही लक्ष ठेवा. भाषण ऐकल्यानंतर मला वाटतं परत जाईपर्यंत त्यांचा काय खरं नाही बाकी ठेवलं. पण अशा लोकप्रतिनिधी आणि अशा कडवटपणा असलंच पाहिजे. आम्ही काही इकडे तिकडे बघणारे लोक नाही. नुकसान कसलं. आज मी ज्या मतदारसंघामध्ये निवडून येतो मी अभिमानाने सांगतो मी आमदार हा हिंदू मतांवरच झालेलो आहे. आम्हाला राष्ट्र अभिमान आहे. मी गेलोच नाही ऑनलाईन मध्ये मत मागणारे नाही की आता म्हणतात जेव्हा काय कोणाला द्यायचं तर द्या. पण मी तुम्हाला सांगतो की फक्त नुसतं निवडून आलो नाही. 2019 ला जेव्हा निवडून आलो पहिल्यांदा निवडून आलो 26,000 19 ला निवडून आलो 29,000 मग ह्याच वर्षी जेव्हा जे लोकसभाची निवडणूक झाली ज्यावेळी वडील तिकडचे उमेदवार होते खासदार म्हणून तेव्हा 29,000 वरून 42,000 वर गेलो आणि आता जेव्हा 24 ला आमदार म्हणून निवडून आलो 58,000 निवडून आलो. काय फरक पडला मला. काय फरक पडला. उलट माझे सर्व खर्च लोक फिरवत होते. ते मुंबईवरून आलेले साऊदीवरून आलेले माल काढण्यासाठी बॅगा करून ते कैसा भी इसको गिराओ वरना विधानसभा में हम लोग को तो जीने देता नहीं. पण माझ्या इकडला हिंदू समाज जागृत झाला उभा राहिला मतदान केलं आणि या आमदार नाही मंत्री म्हणून मी तुमच्या समोर इथे आलेलो आहे. काही फरक पडत नाही. आपण आपली भूमिका सरळ स्पष्ट असली पाहिजे की बाबा मला हिंदूंच्याच मतांवर निवडून यायचंय बाकी सगळ्यांची गरज नाही. गेट आउट. काय फरक पडत नाही. आपण हिंदू म्हणून आपल्या या महाराष्ट्रामध्ये भूमिका अशी सरळ स्पष्ट ठेवली तर कोणालाही काय फरक त्याचा पडत नाही. ईव्हीएमच्या नावाने आमचे कसे विरोधक कोंबलतात. हजम होत नाही का हिंदू समाज एकत्र येऊन कसं मतदान करू शकतो. आमच्या ते एक बाहेर येतात मतदान करायला. हिंदू समाज येऊ शकत नाही. ईव्हीएम वर दोष देतात. आता या लोकांना ईव्हीएमचं फुलफॉर्मच कळलं नाही. हिंदू समाजाने कुठल्या विचाराने मतदान केलं कळलं नाही. ईव्हीएमचा अर्थ आहे एव्हरी वोट अगेन्स्ट मुल्ला. अरे म्हणून आम्ही ईव्हीएम वरून निवडून आलो आणि आपण काय बोलतो ईव्हीएम म्हणूनच निवडून आलो. तीन आमदार बसले की नाही ईव्हीएमचे हे देऊन टाका ब्रेकिंग वाजवा. भूमिका सरळ स्पष्ट असली पाहिजे आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये. व्यवसाय करत असताना बाजारपेठामध्ये फिरत असताना पूर्ण आपल्या दिवसभराचा कार्यक्रम करत असताना पोटापाण्याचा विचार करा. आपण त्याच्या अगोदर आपल्या धर्माबद्दल विचार करून आपलं आयुष्य जगा. आपला धर्म आपलं प्राधान्य असलंच पाहिजे. ज्यांच्या विरुद्ध आपण आवाज उचलतोय ज्यांच्या विरुद्ध आपण हे आवाज पेलतोय ते लोक विचार करतात का आपल्याबद्दल. ते लोक घेतात का आपल्या बाजारपेठामध्ये येऊन विकत काय. ते लोक विचार करतात का बाबा जो व्यवसाय करायचा मी सगळ्यांबरोबर करू असं विचार करताना कधी बघितलंय. लोकप्रतिनिधी आणि नेते जर बसतात व्यासपीठावर निवडणुकीच्या अगोदर असंख्य लोकांना आम्ही मदत करतो सेवा करतो आयुष्य वाचवतो. मगर मतदानाची जेव्हा वेळ येते तेव्हा पहिला हमारा धर्म और फिर मतदान असं करून आम्हा लोकांना एक तरी मतदान पडतं काय विचार. आता खाले साहेब बोलले कर्जा पद्धतीने तिथे भगवा झेंडा तिथे तुमचं ठेवताय. ही भूमिका सरळ स्पष्ट असली पाहिजे. त्याच्यामध्ये इकडे तिकडे नाही प्लस मायनस नाही 19-20 नाही. जे आहे हिंदुत्वाच्याच नावाने आम्ही चालणार आहोत. हिंदुत्वाच्याच नावाने आमचं राज्य प्रगती प्रगत होणार आहे. हिंदुत्वाच्याच नावाने आमचं राज्य पुढे जाणार आहे. ही भूमिका सरळ स्पष्ट आमच्या राज्याचे हिंदुत्वाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सरळ स्पष्ट केली.
नाहीतर बघा प्रचाराच्या निमित्ताने गप्प केलं का मला थोबाड बंद झाला नाही झाला म्हणजे समजून जायचं समजून जायचं. पण शेवटी आम्ही आमच्यासाठी बोलणार नाही तर बोलणारे आहेत कोण? आम्ही आमच्या माता भगिनी हिंदू माता भगिनीला वाचवणार नाही तर कोण वाचवणार? आमच्या माझे आमदारांनी अनुभव बोलले ना ऍफिडेव्हिट वर लिहून दिले 100 रुपयाचे म्हणजे आमच्या बहिणीचं आयुष्य 100 रुपये आणि आम्ही गप्प बसायचं. आम्ही सर्व धर्म समभाव करत बसायचं. आम्ही आमच्या मतांचा आमच्या आमदारकीचा विचार करत बसायचा. आम्ही विचार करायचा की बाबा नाही माझ्या हिंदू बहिणीला वाचवलं तर ही 5 मतं माझी खराब होती आणि मी आमदार बनणार नाही असं नालायक आम्ही म्हणत बसायचं. आणि म्हणून ही आजच्या पद्धतीचे कार्यक्रम हे आपल्या महाराष्ट्रामध्ये मी तो बोलतो नाही तुम्ही जे हे सुरुवात केलंय प्रत्येक बाजारपेठामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये असे कार्यक्रम झाले पाहिजे. प्रत्येक जिल्ह्यात जिथे जिथे जायचं मला सांगा तिथे जाऊन हिंदुत्वाची ज्योत आपण पेटून जाऊ पण जे विकत घेणार ते हिंदूंतूनच विकत घेणार अशी भूमिका आपल्या सगळ्यांची गरज पडतात. या सगळ्या गोष्टी आवर्जून आपल्या हे सांगण्यासाठी आणि आपल्याशी बोलण्यासाठी ते आलेलं सरकार म्हणून आम्ही आहोतच आपल्याबरोबर. हळूच खाणे साहेब बोलले क्रिकेटची मंत्री झाला भाषणाच्या अगोदर आठवण करून दिली नाही आपल्यासारखे मस्ती करून विद्यार्थी माहिती आहे तुम्हाला कसे असतात हे गेला गेला वाढवतात पुढे दिवस. पण शेवटी भूमिका काय याच्यामध्ये कुठलीही तडजोड करण्यापैकी आम्ही नाही. आम्हाला हिंदू समाजाला ज्या हिंदू समाजाने हे भगवादारी सरकार आणलं त्यांना सुरक्षित ठेवणं ही आमची प्राथमिकता आहे. मंत्री म्हणून पण आपली प्राथमिकता आहे. ही आमची भूमिका आहे. ही आमची भूमिका आहे. म्हणून यापुढे चालत असताना जे जे काय करू ते हिंदू समाजाच्या हितासाठी आणि हिंदू समाजाला सुरक्षित ठेवण्यासाठी. आमचे विशालगडच्या संदर्भात आलेले आमचे हिंदुत्वादी सहकारी माझ्या 12 तारखेला मला बोलले त्याच्यात उरूस होणार आहे. मी तुम्हाला बोलतो चिंता करू नका हे हिंदुत्वाद्यांचं सरकार आहे. आम्हालाही बघायचं आहे का 12 तारखेला तिथे उरूस कसा होतो आम्हालाही शेवटी शेवटी ही भूमिका आमच्या आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतली. कारवाया सुरू केलेल्या आणि जेव्हा कारवाया सुरू केल्या आज तर राज्याचे प्रमुख आहेत. हिंदुत्वाच्या विचाराचं सरकार आहे. आमच्या शिवरायांचा इतिहास किती आहे. आम्ही आमच्या शिवरायांसाठी एवढं करू शकतो नाही तर कशाची हे मंत्रिपद काय चाटायला ठेवायचे काय. आमची भूमिका सर्व स्पष्ट आहे. आता माहिती तुम्ही माझ्या हातात निवेदन दिलंय. आमदार असतो किंवा कार्यकर्ता असतो तो जाऊन जे काय करायचं ते केलं असतं तिकडे. पण आता मंत्री झालेला मंत्री झाला असल्यामुळे आता तुमचे सरकार आहे. प्रशासन आज आपल्या हातामध्ये आहे. एक कळवळ हिंदुत्वादी गृहमंत्री आहे. तुम्ही कसल्याची चिंता करू नका. जे काय तिथे करायचंय तुमचं सरकार तुमच्यासाठी निश्चित पद्धतीने करेल. आणि शिवरायांचे मावळे म्हणून आम्ही तिथे जे काय मावळे म्हणून महाराजांचा इतिहास तिथे सुरक्षित ठेवण्याचं काम हे आमच्या सगळ्यांचं असेल हा विश्वास तुमच्या सगळ्या माझ्या कार्यकर्त्यांना मी देतो. म्हणून पुढे जाता जाता मी या सगळ्या गोष्टी ज्या आवर्जून आपल्याला सांगितलं. शेवटी हिंदू म्हणून आपण ह्या सांगलीमध्ये वावरत असताना सांगलीचे खासदार त्या बैठकीमध्ये त्या कार्यक्रमामध्ये आलेले बोलले आणि पुढच्या कार्यक्रमात निघून गेले. थोडे थांबले असते तो त्यांच्या माहितीमध्ये थोडा ज्ञानामध्ये भर टाकले असते. मला बोलतात की इथे सगळे आम्ही हिंदू मुस्लिम फार गोडं म्हणतो काय वा म्हणजे ही सांगली खरी आहे की जी आम्ही ओळखतो ती सांगली खरी आहे. आणि मग अगर मुलं बोलते सगळे राहत असतील मान सन्मान एक दुसऱ्याला देत असतील मग या सांगलीमध्ये कत्तलखाने सुरू कसे त्याचं उत्तर पण जरा देऊन गेले असते तर बरं झालं. कदाचित त्यांना माहिती आहे की मंत्री तुला कोण फाटके आहे थांबलं तर ऐकून होईल म्हणून माझ्या अगोदर विचार केले कोण करेल त्यानंतर मला बाबा पहिल्यांदा खासदार झालाय अभ्यास
आंबेडकर खालचे सगळे आता आमदार भारतीय जनता पक्षाचे आलेले आहेत हे लक्षात ठेवा, महायुतीचे आहेत. जिल्हा नियोजन मध्ये नाहीतर आमचे बीजेपी आणि महायुतीचे शिलेदार कसे फाडून खातील ना, काढणार पण नाही. म्हणून उगाच आमच्या सांगलीबद्दल चुकीची प्रतिमा तयार करायची नाही. हे सर्व धर्म समभाव आम्ही सगळे पुन्हा गुंतलेले राहतो, तर तिथेच त्या मच्छीमारांमध्ये गडबड होती, सगळे हिंदू मच्छीमार आणि आम्हाला सांगतात सगळे राहतात. म्हणून या काही गोष्टी आपल्याला सरकार आल्या असल्यामुळे आपल्याला बदलायचं आहे. ताईंकडे निवेदन आलेलं इकडचे गावबद्ध कुठली तरी मंत्री द्या असं ताईंकडे कुठली तरी निवेदन आलं होतं आणि मग आपल्या त्या संबंधित पीआयला कळलं नितेश राणे यांना हळूच ताईंना सांगितलं काढून टाकतो घरी. का नितेश राणाला याची गरज आहे? ज्या ज्या गोष्टी अवैध आहेत, ज्या ज्या गोष्टी नियमबाह्य आहेत ते काढून टाका. आम्ही कुठे काय बोलतो? जे नियमाखाली असेल ते ठेवा ना. आम्ही कोणाच्या विरुद्ध जात नाही. आम्ही त्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष घालत नाही. पण जो नियम हिंदूंना लागतो तो नियम अन्य सगळ्या धर्मांना लागला पाहिजे, एवढी सरळ स्पष्ट भूमिका आहे. आम्ही अर्धा इंचावर पण आमचं मंदिर बांधलं ते येतात की नाही सगळे जेसीबी लावायला तिकडे सगळे अधिकारी आपले येणार सिंगम म्हणायला. जसं काय सगळं काय कळतं, आम्हाला काहीच कळत नाही. पण आता सरकार हिंदुत्वाचं आलेलं आहे. आता ज्या काय ह्या गोष्टी आता लागून चालणार नाही, आता कोणाचे लाड चालणार नाही. जे काय अधिकृत आहे ते वेळेत काढून टाकावं, नाहीतर आम्ही सगळे मंत्रालयामध्ये बसलेलो आहे याचे फक्त लक्षात घ्या आणि मग पुढची कारवाई करा. म्हणून या निमित्ताने परत एकदा या हिंदू गर्जना सभेच्या निमित्ताने इथे आलेल्या सगळ्याच मान्यवरांना मी तुमचा मनापासून आभार मानेन की आम्हाला जे स्वागत केलं, आदर सत्कार केला, मला आग्रहाने इथे बोलवलं. पण आता 5 वर्षामध्ये आमच्या ह्या सांगलीला भगवादारी सांगली बनवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करण्याची गरज आहे त्या सगळ्या गोष्टी आमचं सरकार करेल हा शब्द तुम्हाला इथे देऊन जातो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय जय श्रीराम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.